absolutely important. Doctor, I also wanted to ask you about skin cancer and sunscreen's importance. कॉम्प्लेक्शन वाईज टॅनिंग असो किंवा फोटो सेन्सिटिव्हिटी असो हे सगळं फॉर शुअर दिसलं जातं. कुठल्या सनस्क्रीनला परचेस करायचं, काय बघायचं सनस्क्रीन घेताना, ते सगळ्याबद्दल पण आम्हाला माहिती द्या. हो असतात ना, आहेतच, म्हणजे स्वेट प्रूफ आहेत, वॉटर. नमस्कार आणि वेलकम टू सनस्क्रीन मास्क स्पेशल पॉडकास्ट. आज आम्ही स्किन केअर आणि सनस्क्रीनबद्दल माहिती घेणार आहोत. स्किन केअर ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही स्किन केअर घेतात की नाही, सनस्क्रीन लावतात की नाही, ते सगळ्या गोष्टीबद्दल आज आम्ही बोलणार आहोत. आणि स्किन केअर फक्त एस्थेटिकसाठी नाही, पण तुम्हाला बहुतेक स्किन डिझिजेसपासून वाचवतो. म्हणजे ॲक्ने, मलाझ्मा, स्किन कॅन्सर आणि अशा सगळ्या इम्पॉर्टंट डिझीजतून तुम्हाला वाचवू शकतो. म्हणून सनस्क्रीन ही लावायची गोष्ट आपल्याला महत्त्वाची आठवणीत राहिली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही बोलणार आहोत मुंबईच्या खूप रिनोन्ड डॉक्टर आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री गुप्तेबद्दल. डॉक्टर भाग्यश्री, वेलकम टू आवर शो. थँक्यू सो मच. डॉक्टर भाग्यश्री, तुम्हाला बघून मला असं वाटलं तुमची स्किन केवढी छान आहे. तुम्ही काय करतात तुमच्या स्किनसाठी आम्हाला सांगा. ब्युटिफुल स्किन ही मिळू शकते, पण हेल्दी स्किन ही तुम्हाला मेंटेन करावी लागते. सो जर काही तुम्हाला हेल्दी स्किन हवी असेल तर कन्सिस्टन्सी इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. माझी स्किन झाली तर माझ्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे. 12ही महिने मी हे खूप आवर्जून फॉलो करते, त्यामुळे मे बी तुम्ही रिझल्ट्स बघू शकताय. ॲब्सोल्युटली, असे रिझल्ट पाहिजे तर डॉक्टर भाग्यश्रीचे सजेशन्स फॉलो करा. डॉक्टर, आय ऑल्सो वॉन्टेड टू आस्क यू अबाउट स्किन कॅन्सर अँड सनस्क्रीन्स इम्पॉर्टन्स. सनस्क्रीन म्हणजे पहिले आपण फक्त मेडिकल पर्पजसाठी यूज करत होतो, पण आजकाल स्पेशली फ्रॉम लास्ट 1 डेकेड सनस्क्रीन हे कॉस्मेटिक पर्पज झालेलं आहे. म्हणून कॉस्मेटिकसाठी सनस्क्रीन कशाला इम्पॉर्टंट झाली आणि काय करायचं आपण, त्याच्याबद्दल माहिती द्या. हे बघ, सनस्क्रीन म्हणजे ऑफकोर्स मेडिकल जे रिझन्स आहेत, जसं तू पॉईंट आऊट केलं कॅन्सर, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच. पण आपण विथ गॉड्स ग्रेस आपलं जे लोकेशन आहे त्याच्यात UV रेडिएशन हे इतके हार्मफुल्स नाही आहेत जे कॅन्सर खूप प्रमाणात जसं ऑस्ट्रेलियामध्ये किंवा अदर ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये बघितलं जातं तर तेवढे नाही आहेत. पण इंडियामध्ये जे आहे आपलं UV रेडिएशनचं एक्सपोजर, त्यांनी वेगवेगळे डिझिजेस म्हणजे आणि एस्थेटिकली एस्पेशली म्हणजे कॉम्प्लेक्शन वाईज टॅनिंग असो किंवा फोटो सेन्सिटिव्हिटी असो हे सगळं फॉर शुअर दिसलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय झालं आहे की आपलं UV रेडिएशन आधी फक्त बाहेर असलं तरी आत्ता आपले मोबाईल्स, लॅपटॉप्स आणि आपले हे जे घरातले LEDs आहेत ह्यांना आपण कॉन्स्टंटली एक्सपोज असतो आणि घरात आतसुद्धा एक्सपोज असतो. त्यामुळे UV रेडिएशन्सकडनं वाचण्यासाठी आपल्याला घरी पण सनस्क्रीन लावलं पाहिजे. आणि म्हणून मे बी जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपलं गॅजेट्सची एक्सपोजर पण वाढलेलं आहे. ॲब्सोल्युटली राईट डॉक्टर. सो त्या कसं वापरायचं सनस्क्रीन, म्हणजे मी युजली काय सांगते की तुम्ही सकाळी उठले की ॲब्सोल्युटली पहिलं जे प्रॉडक्ट तुम्ही लावलं पाहिजे ते सनस्क्रीन आहे. आणि लास्टला झोपायच्या आधी काही जण मला विचारतात की एकच गोष्ट सांगा नाईटला काय लावायची, तर मी तरी त्यांना सांगते की सनस्क्रीनच लावा. कारण तुम्ही झोपेपर्यंत तो मोबाईल काय असतो ना, तो आपल्या डोळ्यासमोरच असतो. त्यामुळे तुम्ही उठल्यावर आणि झोपायपर्यंत पूर्ण वेळ सनस्क्रीनचं कव्हरेज ठेवलं तर मिनिमम एजिंग इफेक्ट आणि पिगमेंटेशन इश्यूज तुम्हाला दिसतील. सो वाईल युझिंग मोबाईल फोन्स, डोंट फॉरगेट युअर इनसाइड द हाऊस, पण सनस्क्रीन लावली पाहिजे, ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच डॉक्टर फॉर पॉइंटिंग दॅट आउट, बिकॉज UV लाईट रेज इज ऑल्सो अफेक्टिंग युअर स्किन. डॉक्टर, आय ऑल्सो वॉन्टेड टू टॉक अबाउट द सनी सीझन, स्पेशली द समर सीझन. खूप गरमी वाढली आहे म्हणून टॅनिंग पण होत आहे. तर टॅनिंगमधून आपल्याला कसं प्रोटेक्शन भेटेल सनस्क्रीनतून, ते त्याच्याबद्दल जर तुम्ही माहिती देणार. सगळ्यात पहिले म्हणजे आय वॉन्ट टू पॉईंट आऊट की फक्त समर्समध्ये नाही तर विंटर्स आणि रेनी सीझनमध्ये सुद्धा आपल्याला सनस्क्रीन लावलं पाहिजे. ही आपल्याला जे समर्समध्ये फक्त जे उन्हाची झळ लागते त्यांनी आपल्याला वाटतं की आपल्याला डॅमेज होतोय, पण जेव्हा उन्हाची झळ नसली तरी UV रेडिएशन हे आणि जे डॅमेज आहे ते आपल्याला लाईटनी, जस्ट द विजिबल लाईटनी सुद्धा होतं. त्यामुळे आय विल टेक द क्वेश्चन बट इट विल बी लाईक फॉर ऑल द सीझन्स दॅट यू हॅव टू
कीप युझिंग द सनस्क्रीन अँड टू सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम टॅनिंग आउटडोर. हां, जर काय तुम्ही समर वेकेशन्सला किंवा कुठे जास्त जाणार असाल तर ऑफकोर्स तुम्ही मोर सो फिजिकल सनस्क्रीन वापरा, ज्यांनी असे टिंटेड एक लेअर बनला जाईल, तर ते रेकमेंडेशन जास्त असेल फॉर समर्स, बट सनस्क्रीन फॉर ऑल सीझन्स. ॲब्सोल्युटली राईट डॉक्टर. अँड युअर बस्टिंग वन ऑफ द मिथ्स दॅट पीपल हॅव. लोकांना असं वाटतं उन्हाळा असेल तरीही फक्त सनस्क्रीन लावायचं, पण तसं नाही. सगळ्या सीझन्समध्ये आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर हायलायटिंग दॅट. पण डॉक्टर, मार्केटमध्ये खूप सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. कुठल्या सनस्क्रीनला परचेस करायचं, काय बघायचं सनस्क्रीन घेताना, ते सगळ्याबद्दल पण आम्हाला माहिती द्या डॉक्टर. सो सगळ्यात पहिले म्हणजे कुठलं सनस्क्रीन वापरायचं. तर सनस्क्रीन आपण चूज करायचं की कशी तुमची स्किन टाईप आहे त्याच्यावर. जर काय तुमची स्किन ड्रायर साईडवर असेल तर ऑफकोर्स तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरलं पाहिजे. जर काय तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन वापरलं पाहिजे. जर काय तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही फिजिकल सनस्क्रीन वापरलं पाहिजे, कारण केमिकल सनस्क्रीननी तुम्हाला स्किन इरिटेशन तुमचं वाढणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर काय थोडे कॉम्बिनेशन स्किनमध्ये मला तर माझं प्रेफरन्स लोशन सनस्क्रीन्स असतं. बॉडीसाठी स्प्रे सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि कसं वापरलं पाहिजे तर 20 मिनटं आधी लावले पाहिजेत. कॉम्बिनेशन स्किनसाठी आपण लोशन बेस्ड सनस्क्रीन वापरणार आहोत. आणि जर काय तुम्ही पूर्ण वेळ इंडोरच असाल, म्हणजे वेदर इट्स द होम मेकर किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर SPF 30 इनफ आहे. पण जर काय तुम्ही आउटडोर तुमचं काम जास्त असेल तर मिनिमम SPF 50 हे खूप गरजेचं आहे. ओके. पण डॉक्टर, माझ्याकडे एक सनस्क्रीन आहे. जर तुम्ही मला ॲप्लिकेशन पण दाखवू शकता तर आमच्या व्ह्युअर्सला खूप बेनिफिट होईल. सनस्क्रीन ही आहे आणि करेक्ट वे ऑफ ॲप्लिकेशन ते आमच्या व्ह्युअर्सला एकदा दाखवून द्या. सो ही वन ऑफ माय फेवरेट सनस्क्रीनसुद्धा आहे. मेन म्हणजे हे बघ, आता जर काय फिजिकल सनस्क्रीन असेल ना तर तुला इमिजिएटली लावून पण चालणार आहे. जर काय केमिकल सनस्क्रीन असेल तर त्याला ॲक्टिवेशनला वेळ लागतो, त्यामुळे ती मिनिमम आपण 20 मिनटं आधी लावलं पाहिजे. पण जर काय आपल्याकडे फिजिकल सनस्क्रीन असतील तर तुम्ही जस्ट लावून इमिजिएटलीसुद्धा स्टेप आउट करू शकतात. किती इसेन्शियल आहे मेन म्हणजे हे 2 फिंगर फुल मिळून सो कोणीही काही म्हणून 4 ड्रॉप्स हे इसेन्शियल नाही आहेत. ॲटलिस्ट एवढे 2 फिंगर टिप युनिटवाले तुम्हाला इसेन्शियल क्वांटिटी आहे ही. आणि ही तुम्ही मिनिमम 3 तासानंतर रिॲप्लिकेशन करणंसुद्धा गरजेचं आहे. आणि जर काय ह्याच्यावर तुम्ही मेकअप लावणार असाल तर जस्ट पुट इट अँड यू कॅन ऑल्सो पुट युअर मेकअप ऑन दॅट. Okay, so 2 finger is the required quantity. 2 finger full, that's what we need to apply. Absolutely. So doctor, thank you very much. 2 finger full is what we need to focus on, especially with sunscreen. Doctor, I also wanted to talk about, you spoke about sunscreen being used over the makeup. But what about once you've done the makeup? Makeup केल्यावर मग कसं sunscreen लावायचं? कुठली लावायची? सो पहिले तर मेकअप करायच्या आधी काय रुटीन असलं पाहिजे, तर पहिले तर तुम्ही फेस वॉश केलं पाहिजे, नंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच्या वरती तुम्ही तुमचं प्रायमर आणि बेस मेकअप करू शकतात. आता जर काय तुम्ही 3 तासापेक्षा जास्त असाल बाहेर तर सनस्क्रीन स्टिक्स येतात आणि सनस्क्रीन स्प्रेजसुद्धा येतात. स्प्रेजनी तुमचा ॲब्सोल्युटली मेकअप हलत नाही आणि यू कॅन कीप रिअप्लाइंग इट अगेन अँड अगेन. पण डॉक्टर, व्हॉट अबाउट स्वेट प्रूफ मेकअप, लाईक स्वेट प्रूफ सनस्क्रीन स्पेसिफिकली? हो, असतात ना, आहेतच. म्हणजे स्वेट प्रूफ आहेत, वॉटरप्रूफ आहेत. एस्पेशली जर काय तुम्ही स्विमिंग करत असाल तर तसे प्रोडक्ट्स पण इझिली अवेलेबल आहेत. फक्त मेक शुअर की यू नो युअर स्किन फर्स्ट आणि मगच चूज करा. सो आय वोंट रेकमेंड द ब्रँड्स डिरेक्टली, मीट युअर डर्मॅट, पण ते ॲब्सोल्युटली इझिली अवेलेबल आहेत. ओके, सो आय डिडंट नो सनस्क्रीनच्या वरती पण आपण मेकअप करू शकतो आणि मेकअपच्या वरी पण सनस्क्रीन करू शकतो. सो मेक शुअर यू अप्लाय सनस्क्रीन विथ मेकअप, विदाउट मेकअप, दॅट इज ॲब्सोल्युटली. हो, आणि इथे म्हणजे युजली काय होतं माहिती आहे का, वन ऑफ द थिंग्स म्हणजे मेलाझ्मा जो खूप कॉमनली एस्पेशली फिमेल्समध्ये बघितला जातो, तर त्यांना खूप इम्पॅक्ट पडतो की ते पिगमेंटेशन दिसते. तर त्यावेळेला मी त्यांना सांगते की तुम्ही फिजिकल सनस्क्रीन वापरा, ज्याच्यात कॉम्पॅक्ट सारखाच बेस असतो. त्याच्या
स्वतःवर मेकअप करा. कारण जरी घरी असले आणि इफ यू आर यूज टू अ लिटल बिट ऑफ मेकअप, प्लीज डू इट, कारण दॅट ऑल्सो बिकम्स लाईक अ फिजिकल प्रोटेक्शन फॉर एस्पेशली फॉर फिमेल्स, जर काय ते किचनमध्ये काम करत असतील तर. पण डॉक्टर, तुम्ही फिजिकल सनस्क्रीनबद्दल बोलत होते. फिजिकल सनस्क्रीन म्हणजे काय असतं ते? सो फिजिकल आणि केमिकल सनस्क्रीन हे इन्ग्रेडियंट्स वाईज चेंज होतात. केमिकल्स म्हणजे एवोबेन्झोएट किंवा ऑक्सिबेन्झोएट असतात आणि फिजिकलमध्ये हे मिनरल बेस्ड असतात, एस्पेशली टायटेनियम डायऑक्साईड सगळे हे जे असतात प्रोडक्ट्स ते. फिजिकलमध्ये कारण मी सांगितलं जसं मिनरल बेस्ड असतात तर एक शीन असं दिसतो, म्हणजे एक टिंट असं दिसतो. जसं एस्पेशली मी एक्झाम्पल देते की जसं शेन वॉन लावायचा सनस्क्रीन, सो ते टिपिकल फिजिकल आहे आणि ते बेस्ट आहे प्रोटेक्शनसाठी. फक्त काय होऊन जातं फिजिकलचं थोडंसं टिंटेड, म्हणजे तो असा छान लावायचा पण आपल्याला वी आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ इट, त्यामुळे ते अवॉइड केलं जातं. पण फिजिकल सनस्क्रीन आर एस्पेशली म्हणजे सिलिकॉन बेस्ड जे असतात ते बेस्ट सनस्क्रीन्स असतात. Okay, so now you know which is the physical sunscreen and chemical sunscreen, so choose wisely. डॉक्टर, असे बहुतेक मिथ्स पण आहेत मार्केटमध्ये की सनस्क्रीन लावल्यावर व्हिटॅमिन डी अब्झॉर्ब होत नाही, पण ते खरं आहे का ते तुम्ही आम्हाला सांगा प्लीज. सी व्हिटॅमिन डी अब्झॉर्प्शन ऑफकोर्स सनस्क्रीननी एवढं हॅम्पर होणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी जर काय तुम्ही एक्सपोज करत असाल तर एस्थेटिकली मी काय सांगते की तुम्ही फेस सोडून द्या, यू कॅन गेट इट एक्सपोज टू युअर बॉडी फॉर सम टाईम, आणि ते पण तुम्हाला दिवसभर एक्सपोज राहण्याची गरज नाही आहे. कारण येस इसेन्शियल असलं व्हिटॅमिन डी तरी एक्सपोजरनी जो डॅमेज होणार आहे तो खूप जास्त होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू जे तुमचं व्हिटॅमिन डीनी तुम्हाला जे बेनिफिट्स होणार आहेत. सो इफ यू वॉन्ट टू वे बोथ देन प्लीज डू नॉट रिलाय जस्ट ऑन व्हिटॅमिन डी सिंथेसिस. ओके, सो अनदर मिथ दिस वॉज सनस्क्रीन लावायचं, व्हिटॅमिन डी अब्झॉर्ब होणारच आहे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सनस्क्रीन लावा. दुसरी गोष्ट, अनदर मिथ डॉक्टर दॅट आय हॅव हर्ड इज, जर आम्ही प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग घालतोय, प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग म्हणजे फुल जॅकेट घातलंय, फेस कव्हर केलेलं आहे, मग सनस्क्रीन लावायची गोष्ट नाही असं लोक म्हणतात, पण ते खरं आहे का? हे बघ, हो म्हणजे फिजिकल बॅरियर हे बेस्ट वे आहे सन प्रोटेक्शनचं. सो त्यामुळे बाहेर जात असले तरी मग आम्ही सांगतो की हॅट्स वापरा किंवा कॅप्स वापरा, स्कार्फ्स लावा. पण हे किती फिजिबल आहे? उद्या जर काही तू कुठेतरी पोचशील तर तुला स्कार्फ तर काढावंच लागणार आहे ना. आणि त्याच्यानंतर व्हॉट अबाउट द एक्सपोजर विच इज हॅपनिंग इनडोर्स, जे मी तुला स्टार्टलाच सांगितलं की आता फक्त UV रेडिएशन हा आपल्या घराच्या बाहेरच नाही आहे, पण लाईट, गॅजेट्स आणि इवन LPG जो गॅस स्टोव ह्याच्यामधनं पण येणार आहे. मग ते तू कसं प्रोटेक्ट करशील? त्यामुळे सनस्क्रीनसाठी ॲब्सोल्युटली ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. करेक्ट. तुम्ही जॅकेट घातली, कॅप घातली तरी सनस्क्रीन घालायची आहे आपल्याला. दॅट इज ॲब्सोल्युटली राईट डॉक्टर. मी इथे कधी कधी रेकमेंड करते की बॉडीसाठी ना तुम्ही जॅकेट्स आणि जे क्लोदिंग आहे ना हे त्यातल्या त्यात जास्त फिजिबल आहेच. कारण एव्हरीडे कोण जर काय बायकर चालवत असेल आणि त्याची लाँग जर्नी असेल तर तो संध्याकाळी निघताना किंवा दुपारी निघताना परत रिअप्लिकेशन करणार नाही आहे असंच मला ऐकायला मिळतं. त्यामुळे त्या केसेसमध्ये प्लीज तुम्ही जॅकेट्स वापरा, पण फेससाठी सनस्क्रीन स्किप नका करू. ओके, ॲब्सोल्युटली. सनस्क्रीन इज द मस्ट अँड द मोस्ट एसेन्शियल, विच इज वाय वी से सनस्क्रीन मस्ट. डॉक्टर, मला हे पण गोष्ट होती, एक प्रश्न होता आमच्या व्ह्युअर्सचा की सनस्क्रीन फक्त मोठे लोकांनी लावायची, पण लहान पोरांचं काय? त्यांचं टॅनिंग होत की नाही होत? आणि त्याच्याबद्दल जरा माहिती आम्हाला द्या. हे बघ, आमचं लिटरेचर सांगतं की 6 महिन्याच्या पुढे बेबीला तेव्हापासून आपण सनस्क्रीन लावलं पाहिजे, पिरियड. ह्याच्यावरच थांबूया आपण. त्यामुळे हे ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. म्हणजे मला खूप पेरेंट्स सांगतात की आमचं मग शाळेत असताना मग PT क्लासमध्ये मग एवढ्या लहान मुलांना काय गरज आहे का? नाही, ॲब्सोल्युटली गरज आहे. लहान मुलांना पण गरज आहे आणि त्यांच्यासाठी वेगळे सनस्क्रीन्ससुद्धा येतात. सो प्लीज तुम्ही घ्या आणि त्यांना त्यांच्या पॉकेट्समध्ये पण द्या. एस्पेशली जर काय स्किन सेन्सिटिव्ह असेल, फोटो सेन्सिटिव्ह असेल तर त्यांनी PT पिरियडच्या आधीसुद्धा सनस्क्रीन लावलं पाहिजे. जर काय त्यांचे स्पोर्ट्स एस्पेशली समर वेकेशनमध्ये जे कॅम्प्स चालतात तर प्लीज तुम्ही सनस्क्रीन्स त्यांना पण लावायला द्या आणि स्विमिंगच्या आधीसुद्धा सनस्क्रीन लावा.
करेक्ट. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. दिस वॉज व्हेरी एसेन्शियल. आमचे पोरं बाहेर जातात स्विमिंग करण्यासाठी, PT क्लासच्या पहिले पण आपल्याला सनस्क्रीन लावायची. आय थिंक दॅट इज अ व्हेरी ग्रेट पॉईंट, स्पेशली फॉर किड्स टू कॅरी सनस्क्रीन इन दॅर पॉकेट. सो दॅट इज ग्रेट. थँक्यू डॉक्टर. सो डॉक्टर, ऑल्सो टॉकिंग अबाउट स्किन केअर फॉर एव्हरीवन. सनस्क्रीन मस्ट आहे. लहान पोरांसाठी आपण बोलत होतो की स्किन केअर आणि सनस्क्रीन मस्ट आहे. फिमेल्स ऑब्व्हियसली कॉस्मेटिक पर्स्पेक्टिव्ह आणि मेडिकल पर्स्पेक्टिव्ह सनस्क्रीन लावतात. पण व्हॉट अबाउट मेल्स? स्पेशली मेल्स आर व्हेरी कॅज्युअल विथ स्किन केअर. आय हॅव सीन दॅट. सो व्हॉट वुड बी युअर मेसेज फॉर देम स्पेशली? सो हो, मेल्स पहिले तर सगळ्यात ऑफकोर्स जर काय 6 महिन्याहून मोठं असलेलं बाळासाठी गरजेचं आहे, तर मेन्ससाठी पण गरजेचंच आहे. आणि दुसरा ॲस्पेक्ट असं होतं की जे एक्सटर्नल म्हणजे त्यांचं बाहेर जाणं जास्त मेन्सचं असतं, वेदर इट्स फॉर स्पोर्ट्स किंवा इवन कामासाठी. तर ते हलगर्जीपणा करतात, पण त्याचे इफेक्ट्स पण दिसतात. त्यामुळे आता अवेअरनेस वाढतोय, पण इथे इसेन्शियल ॲब्सोल्युटली आहे. त्याच्यामध्ये जर काय आपण थोडे केमिकल सनस्क्रीन्स त्यांना दिले किंवा सनस्क्रीन स्टिक्स सांगितल्या किंवा स्प्रेज सांगितले, तर त्यांचं कम्प्लायन्स थोडं बेटर असतं, कारण त्यांना दे आर नॉट व्हेरी ओके विथ द एस्पेशली द टिंट पार्ट ऑफ इट. सो स्प्रेज अँड स्टिक्स आर बेटर फॉर मेन. So men, now no more excuses for you. You also need to apply sunscreen. We have a formulation for you. पण डॉक्टर, another myth that I have also heard is sunscreen लावल्यावर acne होतं, म्हणजे ऑइली स्किनला अजून ऑइली होते. असं ट्रू आहे की नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. सो चुकीचा प्रोडक्ट वापरला तर ऑफकोर्स तुम्हाला ॲक्ने येणारच आहेत. हॅविंग सेड दॅट, ॲक्नेज असणाऱ्या स्किनसाठी छान नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रीन्स आहेत आणि सनस्क्रीन ॲब्सोल्युटली इसेन्शियल आहेत, कारण जो पिंपल आल्यानंतर जो रेडनेस असतो, त्या रेडनेसला जो डार्क ब्लॅक होतो, तर जर काय तुम्ही रिलिजियसली सनस्क्रीन लावले तर आम्ही जे PIH किंवा ॲक्ने मार्क्स म्हणतो ते फॉर शुअर कमी येतील. त्यामुळे विदाउट हेजिटेशन प्लीज, ॲक्ने असले तरी चूज द राईट सनस्क्रीन, बट प्लीज यूज द सनस्क्रीन. Yes. Go to the dermat, get the right sunscreen prescribed for yourself, because you can protect acne also for your skin while using sunscreen. Thank you very much, doctor. This was really a valuable discussion. But any other message आहे तुम्हाला आमच्या व्ह्युअर्सला सांगायचं आहे सनस्क्रीन बद्दल, स्किन केअर बद्दल, काहीही? सो इथे फक्त एक गोष्ट आहे की काय होतं, समर्समध्ये किंवा एस्पेशली ह्युमिड कंडिशन्समध्ये माझे खूप पेशंट्स म्हणतात की आम्ही मॉइश्चरायझर लावतो आणि मग त्याच्यावरती ऑइली होऊन जाते, त्याच्यावर कुठे सनस्क्रीन लावायचं. तर बघा, जर काय एकच प्रॉडक्ट वापरायचं असेल ना, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनमध्ये, तर मी रेकमेंड करीन सनस्क्रीन. सो इन्स्टेड ऑफ युजिंग जस्ट द मॉइश्चरायझर, पिक द सनस्क्रीन. हॅविंग सेड दॅट की मॉइश्चरायझर नाही यूज करायचं का, तर ऑफकोर्स यूज करायचं. समर्समध्ये मग मॉइश्चरायझर नाही यूज करायचं का, नाही, ते पण यूज करायचं. ह्युमिडिटी हाय असेल, सेबेशियस ॲक्टिव्हिटी हाय असेल, तर एकच प्रॉडक्ट वापरायचं असेल तर तेव्हा मॉइश्चरायझर स्किप करून सनस्क्रीन वापरायचं. So, doctor, we spoke about skincare and importance of sunscreen and so many tips around it. But what about the summer season, vacation time? I'm sure there are some tips about skincare around vacation also that you can share, please. सो येस, समर्स आर मेंट फॉर वेकेशन्स, आणि वेकेशन्स म्हटल्यावर टॅनिंग हे आपल्या मस्ट आहे असं आपल्या डोक्यात असतं. सो फर्स्टली मी काय रेकमेंड करते की जर काय तुम्ही वेकेशन, एस्पेशली प्लान्ड वेकेशन असेल, तर 4 to 5 days आधी ओरल सनस्क्रीन घेऊ शकता. ते पण अवेलेबल आहे. आणि फिजिकल सनस्क्रीन हे तुम्ही कॅरी केलंच पाहिजे. त्याच्यात खूप वेळा मी रेकमेंड करते की तुम्ही डबल सनस्क्रीन यूज करा. म्हणजे आधी एक सनस्क्रीन वापरल्यावर त्याच्यावरती एक फिजिकल सनस्क्रीन असं वापरा. सो ह्या 2 टिप्स आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉडीसाठी स्प्रे सनस्क्रीन. सो हे जर काय फॉलो केलं तर ॲटलिस्ट टॅनिंग तुमचं मिनिमम राहील. अँड एन्जॉय युअर वेकेशन्स. So thank you very much, doctor, for joining us on the show and sharing so many secrets about skincare and sunscreen, debunking a lot of myths around skincare as well. Taking oral sunscreen is also essential, is obviously a highlight that we would like to take today. Thank you very much, Dr. Bhagyashree, for joining us on our today's show, #SunscreenMust podcast. And thank you for your valuable time and sharing all these secrets about skincare and sunscreen.
Thank you so much, Pooja, for having me here. Sunscreen is absolutely essential, and I'm very glad that I could share some of my knowledge to your viewers. Thank you so much. Absolutely. This knowledge was way too much for us, and I'm going to take all of these secrets with us. And I'm sure our viewers are going to benefit with all this information and the tips and tricks that she's just shared. Thank you very much, Doctor, once again. And for more such information from renowned doctors and dermatologists across the country, please follow our channel, Sunscreen Must Podcast. We're available on Instagram, YouTube, Spotify, Apple Podcast, and more. Take care and stay tuned for more. Thank you very much. This is me, Pooja Chak.